नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। कोल्हापूरचा स्वप्ने पटेल नावाचा युवक आपली गाडी घेऊन घरी जात होता डिव्हाइस खरेदी करत असताना या ठिकाणी आंबफाटा या ठिकाणी आल्यानंतर त्यांची गाडीनं अचानक पेट घेतली आणि आंबफाटा येथे 4 चाकीला भीषण आग, सुदैवाने जीवितहानी नाही। आंबफाटा येथे पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर रात्री 11च्या दरम्यान कोल्हापूरहून वाळव्याला जाणाऱ्या 4 चाकी गाडीच्या इंजिनला अचानक आग लागली। यामध्ये सत्यजित संजय पाटील राहणार लाडेगाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली हे आपले साडू व मेव्हणीसह कोल्हापूरला दीपावलीच्या खरेदीसाठी गेले होते। आग मुख्य रस्त्यावर लागल्यामुळे वाहनांच्या 2 किलोमीटर लांब रांगा लागल्या होत्या, तर घटनास्थळी लोकांनी गर्दी केली होती। घटनास्थळावर मिळालेली माहिती अशी की कोल्हापूरहून सत्यजित पाटील आपली 4 चाकी गाडी क्रमांक MH10 BM 8571 मधून घरी जात असताना आंबफाटा येथे आल्यानंतर अचानक गाडीतून धूर येऊ लागला। गाडी जाग्यावरच थांबून तिघेही तात्काळ गाडीतून उतरले आणि बाजूला थांबले। आपली समोर पेटलेली गाडी बघून मालक अस्वस्थ झाला। बघेपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केलं। डोळ्यासमोर होत्याचं नव्हतं झालं। ऐन दीपावलीच्या तोंडावर आपली गाडी पेटलेली बघून मालकास अश्रू अनावर झाले। यावेळी वडगाव अग्निशमन दलाचे कर्तव्यदक्ष ड्रायव्हर गणेश नायकवडी, फायरमॅन वैभव शिंदे, रोहन पवार, अंकुश कदम यांनी आग विझवण्यासाठी मदत केली, तर पत्रकार प्रकाश कांबळे, ओंकार कुंभार, किशोर जासूद, स्वीकार कांबळे यांनी मदत केली। पत्रकार प्रकाश कांबळे यांची तत्पर मदत। रात्री पेठ वडगावहून घरी जात असताना डोळ्यासमोर पेटलेली 4 चाकी बघितली। मालकाच्या जवळ जाऊन विचारपूस केली। गाडीमध्ये मोबाईल आणि दीपावलीसाठी खरेदी केलेलं सामान होतं, ते त्यांना काढायला लावलं। तात्काळ 112ला कॉल करून घडलेल्या घटनेची माहिती दिली। लगेच वडगाव नगर परिषदेची अग्निशामक गाडी आली, त्यांनी आग विझवली। लगेच क्रेनला कॉल करून रस्त्यावर असलेली गाडी बाजूला काढली। वेळेवर मदत मिळाल्यामुळे गाडी मालकाने पत्रकार प्रकाश कांबळे यांचे आभार मानले। यस न्यूज महाराष्ट्रासाठी प्रकाश कांबळे, न्यूज प्रतिनिधी। नमस्कार, पत्रकार प्रकाश कांबळे या ठिकाणी कोल्हापूरचा स्वप्ने पटेल नावाचा युवक आपली गाडी घेऊन घरी जात होता डिव्हाइस खरेदी करत असताना या ठिकाणी आंबफाटा या ठिकाणी आल्यानंतर त्यांची गाडीनं अचानक पेट घेतली आणि स्विफ्ट गाडी 10 मिनिटांमध्ये हुत्याचं नव्हतं झालं। या ठिकाणी वटार परिसराच्या पत्रकार प्रकाश कांबळे यांनी 112ला कॉल करून या ठिकाणी वडगाव नगरपालिकेची ठिकाणी गाडी विझवण्याचा प्रयत्न करत आहेत। वडगाव नगरपालिकेचे अग्निशमन दलाचे सर्व कर्मचारी। तुमची साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।